हॅलो रेडिओ सिटी 95 FM आणि आज स्टुडिओमध्ये हेल्थ केअर हिरो म्हणून ज्यांची वर्णी लागलेली आहे अर्थात आपल्या कोल्हापुरातील डेंटल इम्प्लांट अँड स्माईल रिहॅबिलिटेशन सेंटरचे डॉक्टर अद्वैत आफळे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर रेडिओ सिटीमध्ये खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच अँड बिग कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. सगळ्यात आधी आम्हाला तुमची रिॲक्शन ऐकायची आहे. रेडिओ सिटी हेल्थ केअर हिरोज म्हणून तुम्हाला सन्मानित करताय, काय फिलिंग्स आहेत? मला तर खूप मिक्स फिलिंग आहेत. म्हणजे पहिल्यांदा तर मी का हा प्रश्न पडला कारण आतापर्यंत बरेचसे अवॉर्ड मिळाले आमच्या फील्ड मधले, अदर दॅन फील्ड फोटोग्राफी मध्ये वडले सुद्धा. पण एखाद्या पॉप्युलर दैनिक जागरण सारख्या समूहाने आपल्याला निवडणं किंवा त्यांचे लोक येऊन आपल्याला इंटरव्ह्यू करणं, ही आम्ही तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देतो, ही गोष्टच थोडीशी मला ऑ फॅक्टर होता त्याच्यामध्ये. की काय बाबा, मग त्यांना विचारलं की का आम्हाला का तुम्ही चूज केलं. तर त्याची एक पार्श्वभूमी कळल्यानंतर खरंच वाटतं की खरंच अभिमानाची बाब आहे. जे 20-22 वर्ष झाले आम्ही याच्यामध्ये काम जे करतोय ते कुठंतरी त्याची एक पोचपावती मिळती आणि जनमानसामध्ये रुजलेल्या एखाद्या न्यूज चॅनल म्हणा किंवा रेडिओ चॅनल सारख्या माध्यमांनी त्याची दखल घेणं हे जास्त मोठं श्रेयस्कर आहे. म्हणजे थोडक्यात आमचं काम बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचतंय असं नक्की वाटतं आम्हाला. अदर दॅन सुद्धा बऱ्याच गोष्टी तुमच्या सुरू असतात सर. त्या अंतर्गत सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळेला बरेच सन्मान मिळालेले आहेत. तर आम्हाला आज त्याबद्दल सुद्धा ऐकायला आवडेल. मी बेसिकली वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काम आहे. माझी वेबसाईट पण आहे wildlifestories.in म्हणून. त्याच्यामध्ये ब्लॉग असतात. माझं एक पुस्तक पण एक पब्लिश झालंय, अद्भुत जगाची अद्भुत सफर म्हणून. तर ते ॲमेझॉनवर आहेच आहे, पण इथं त्याचा एक मोठा प्रकाशन सोहळा झाला होता. त्याच्यामध्ये माझे झिम्बाब्वेमधले अनुभव जे मानापुल्स म्हणून जे एक युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, त्याच्यामध्ये फोटोग्राफी करताना म्हणजे सिंहांची फोटोग्राफी किंवा रानकुत्र्यांची फोटोग्राफी करताना ऑन फूट केली जाते. म्हणजे आम्ही गेअर्स घेऊन चालत जातो, चालत सिंहांना अप्रोच करतो आणि हे सगळं वाईल्ड एन्व्हायरमेंटमध्ये असतं. आणि तिथं मी गेलो होतो, एक 12-15 दिवस होतो. तो माझा जर्नी कसा होता, कसे कसे अनुभव, त्याच्यावरचं ते माझं पुस्तक आहे. त्याच्यातून मला बरेचसे अवॉर्ड मिळाले. नेचर बेस्ड एशियाचा बेस्ट वाईल्ड लाईफ फोटोग्राफरचा मिळाला होता 2018 मध्ये. मग सृष्टी म्हणून आहे, फोना म्हणून आहे. फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडियाचाच मी असोसिएट फोटोग्राफर आहे. आता रिसेंटली मला वाटतं फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडिया FIP म्हणतो आम्ही त्याला, त्यांचं गोल्ड मेडल मिळालं होतं मला. युथ फोटोग्राफिक सोसायटी त्यांचं सिल्वर मेडल मिळालं होतं. असं त्याच्यामध्ये याच्या मागची भूमिका अशी आहे की हे जे आम्ही जे काही फोटो काढतो किंवा ब्लॉग जे लिहितो ते लहान मुलांपर्यंत पोचावेत, ह्याच्या मागची भूमिका माझी. म्हणजे आमच्या क्लिनिकचं आम्ही कॅलेंडर पब्लिश करतो दरवर्षी. आता हे यावर्षी आमचं 15वं वर्ष असेल, सलग 15 वर्ष झाले करतो. त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक वर्षी वेगवेगळी थीम घेतो. मग वाईल्ड लाईफ असेल, बर्ड्स असेल, सिटीस्केप असेल. मग त्यातून ते कॅलेंडर जेव्हा आमच्या पेशंटच्या किंवा ओळखीच्या भिंतीवर लागतं, मग आतापर्यंतचा आम्हाला अनुभव असा आहे की बऱ्याच वेळेला त्या मुलांनी सांगितलं, नाही काका आम्ही ते चित्र मी जपून ठेवलंय किंवा मी त्यातनं फोटो काढलाय, मग तुम्ही कुठे गेला होता तिथं आम्ही जाऊन आलो बरं का, हे सांगतात. त्याच्यामुळे माझा ते सुरू करण्यामागचा जो काही हेतू होता तो बऱ्यापैकी साध्य होतो आणि लोकांना बेसिकली आवड लागते की आपल्या अवतीभोवती एवढं सौंदर्य असताना प्रत्येक वेळेला काही तुम्हाला आंतरराष्ट्रीय टूर करायलाच पाहिजे असं काही नाही. आपल्या आजूबाजूला एवढं सौंदर्य आहे भारतामध्ये की ते म्हणजे हा जन्म सुद्धा कमी पडेल इतक्या प्रचंड प्रमाणात आहे. खरे खरे. पण हे थोडंसं मला म्हणजे फारच म्हणजे वेगळं वाटतंय की डेंटिस्ट आणि ही वाईल्ड लाईफ कसं काय हे सगळं कॉम्बिनेशन आलेलं आहे. तर ही आवड आणि हे दोन्ही प्रोफेशन आणि हे कसं सांभाळतात? ही तारेवरची कसरत आहे. पण माझी मिसेस डॉक्टर अनघा जी आहे ती पण डेंटिस्टच आहे, डेंटल सर्जन आहे, एस्थेटिक सर्जन आहे ती. त्यामुळे तिच्या भरोशावर मी क्लिनिक सोडतो आणि मग ती सगळं हँडल करते. पण हे कसं, हे थोड्याशा प्लॅन टूर्स असतात, त्याच्यामुळं असं नाही होत की आता पेशंटला सोडलंय तसंच आणि गेलोय. पण ह्या प्लॅन्ड असतात, त्यामुळे ते प्लॅनिंग आम्हाला 3-3, 4-4 महिने, 6-6 महिने आधी करावं लागतं. म्हणजे एखादी इंटरनॅशनल टूर करायची असेल तर मला 1-1.5 वर्ष आधी प्लॅनिंग असतं, त्याचे बारकावे बघावे लागतात. कॉस्ट हा खूप मोठा फॅक्टर असतो कारण हा प्रचंड महागडा छंद आहे.
त्यामुळं या सगळ्या गोष्टी बघत बघत ते करावं लागतं. आणि त्यातून आणि बेसिकली कसं आहे, हे आता छंदाच्या पलीकडे गेलेली गोष्ट आहे. त्यामुळे तो आता मी कुठल्याही कॅमेऱ्याच्या याच्यामध्ये किंवा नॅट जिओ सारख्या याच्यामध्ये काम करत नाही म्हणून मी अमॅच्युअर फोटोग्राफर आहे. अदरवाईज त्याचे स्किल्स किंवा हे जे आहेत हे सगळे प्रोफेशनल फोटोग्राफरचेच आहेत. त्यामुळे या गोष्टी अशा मॅनेज करत ते करायला लागतं. साधारण आता मला समजा फेब्रुवारीमध्ये जायचं असेल कुठं, तर मला ऑगस्ट पासून प्लॅनिंग करावं लागतं की आमच्या केसेस कुठल्या कुठल्या प्लॅन केलेल्या आहेत, कुठले पेशंट प्रायोरिटीवर आहेत, त्यांची काळजी घेऊन मग या सगळ्या गोष्टी बघून मग एक 4 दिवस जाऊन येणं असं करता येतं. आणि आपल्या कोल्हापूरच्या आसपास तर एवढं प्रचंड आहे, तर मग आम्ही सकाळी जातो 4:30-5 वाजता, क्लिनिकच्या टायमिंग पर्यंत येतो. क्या बात आहे. असं करावं ऍक्च्युली लागतं. आम्ही आर्जेस सारखं आहे, म्हणजे सुट्टी पुढे घ्यायची तर आधी भरपूर सगळा प्लॅन करून हो मगच हो घ्यावी हो लागते खरं नक्कीच तर. नक्कीच. हे क्षेत्र ऍक्च्युली डेंटिस्ट म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की दात नसणं किंवा दात खराब असणं हे सौंदर्याला बाधा करणाऱ्या हो. गोष्टी आहेत हो खरं तर. हो आणि त्याच्यावर उपचार जे आहेत ते तसे बघायला गेलं तर थोडेसे महागडे पण आहेत. बरोबर. तर हे सगळं आणि तुमचं एज्युकेशन म्हणजे मार्केटमधल्या या सगळ्या गोष्टी मी हो सांगते. हो बरोबर आहे. तर बेसिकली तुमच्या हॉस्पिटलमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींवर उपचार केले जातात रिलेटेड टू डेंटल? फॉर्च्युनेटली मला सांगायला खूप अभिमान वाटतो की आज तुम्ही अमेरिकेतल्या किंवा युरोपमध्ये कुठल्याही दवाखान्यात जी काही ट्रीटमेंट तुम्हाला मिळते किंवा मुंबईतल्या कुठल्याही प्रथितयश दवाखान्यात, दाताच्या दवाखान्यात जी काही ट्रीटमेंट, ज्या लेवलची ट्रीटमेंट मिळते त्याच लेवलची ट्रीटमेंट खचितच थोड्याफार जास्त प्रमाणात आम्ही जरगनगर सारख्या कोल्हापूरमधल्या उपनगरामध्ये गेली 20 वर्ष झाली देतोय. आणि कित्येक ट्रीटमेंट मोडॅलिटीजमध्ये आम्ही पायोनियर आहोत. म्हणजे इंट्राऑरल स्कॅनिंग असू दे, 3D टेक्नॉलॉजी असू दे, व्हिनियर्स असू दे, या याच्यामध्ये इंडियन अकॅडमी ऑफ एस्थेटिक अँड कॉस्मेटिक डेंटिस्ट्री ही एस्थेटिक डेंटिस्ट्रीची एक मोठी शिखर संस्था आहे भारतातली. त्याचा मी 5 प्रेसिडेंट आहे, त्याचा सेक्रेटरी होतो आणि त्याचा ॲक्रिडेटेड मेंबर आहे. आणि आत्ताच्या घडीपर्यंत दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे स्किल असलेला मी एकमेव आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अक्वायर करत करत आमचा पहिल्यापासूनचाच पायंडा असा होता की आपण आपल्या माणसांना जर का नाही सर्व्हिस देऊ शकलो, म्हणजे आमच्या ह्याच्यात असं म्हणलं जातं की इफ इन्व्हेन्शन इज नॉट रिचिंग टू द लास्ट पर्सन देन इट इज नो मोर अ इन्व्हेन्शन. त्याचा जर का उपयोगच होणार नसेल तर मग ते एखाद्या ठराविक सेक्टसाठी किंवा एखाद्या ठराविक लोकांसाठी ते मर्यादित राहतं. त्यामुळे आमचं ज्या प्रमाणात आम्ही ज्या पद्धतीने ते डेव्हलप करत गेलो, त्यामुळं आज व्हिनियर सारखी ट्रीटमेंट असू दे, डेंटल इम्प्लांट सारखे असू दे, अद्ययावत किंवा खूप कॉम्प्लिकेटेड स्माईल डिझाईनच्या सर्जरीज असू देत किंवा स्माईल डिझाईनच्या कॉम्प्लेक्स केसेस असू देत, TM जॉईंटशी रिलेटेड म्हणजे आपल्या जबड्याचा जो जॉईंट असतो त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी असू देत किंवा त्यांनी निर्माण होणाऱ्या मायग्रेन सारख्या ज्या काही त्रासदायक गोष्टी, या सगळ्या गोष्टींवर आपण आज अतिशय अनुभव पूर्ण वातावरणामध्ये ट्रीटमेंट देतो. म्हणजे असं नाही की आम्ही एखादं लेक्चर ऐकलंय आणि उद्यापासून ट्रीटमेंट सुरू करतो, असं होत नाही. ह्याला खूप मोठी प्रोसेस असते, ह्याला खूप अभ्यास करायला लागतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करत करत आज आम्हाला, मी आधी म्हणलं तसं, तुम्हाला बाहेरच्या कुठल्याही मेट्रो सिटीमध्ये जी काही ट्रीटमेंट मिळेल ती मला वाटतं 1/4 कॉस्टमध्ये आम्ही कोल्हापूरमध्ये देतो. ग्रेट. आणि त्याच लेवलचे, कारण माझे जे काही मेंटर्स आहेत म्हणजे ज्यांचं नाव आवर्जून मला या ठिकाणी घ्यायला आवडेल, डॉक्टर प्रसाद जोशी जे पुण्याचे आहेत, त्यांनी आम्हाला जे काही शिकवलं, डॉक्टर अजित शेट्टी किंवा डॉक्टर संदेश मयेकर, ज्यांनी आम्हाला काही व्हॅल्यूज दिल्या प्रॅक्टिस करताना, की त्यांनी सांगितलं की अद्वैत तू अशा ठिकाणी प्रॅक्टिस करतोयस की जिथं तुला खूप स्कोप आहे ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या इथे इम्प्लिमेंट करण्याच्या. पण एक गोष्ट कायम तू लक्षात ठेव की जोपर्यंत तुझ्यातला दुसरा अद्वैत तुला बघतोय आणि तो तुला क्रिटिसाइज करतोय तोपर्यंत तुझं व्यवस्थित चालू आहे हे लक्षात ठेव. त्यामुळे हा आमच्या जोशी सरांचा मंत्र घेऊन आम्ही वाटचाल करतोय. त्यामुळं आणि त्यांनीच या सगळ्या गोष्टी शिकवल्या. धारवाडमधून माझं इम्प्लांटमधलं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, त्याला होऊनही आता 12 वर्ष झाली. त्याच्यामुळं मला वाटतं आम्ही 2008-9 मध्येच डेंटल इम्प्लांट कोल्हापूरमध्ये सुरू केले होते. त्याच्या आधीही काही लोक करत होते, पण ज्या प्रोफेशनल पद्धतीनं किंवा ज्या सिस्टीम्स आम्ही राबवल्या त्याच्यामुळे आमचा सक्सेस रेट
खूप जास्त प्रमाणात वाढला. म्हणजे आजही आम्हाला सांगायला आनंद वाटतो की आमचा अशा ट्रीटमेंटमधला सक्सेस रेट जवळजवळ 97 ते 98% आहे, जो वर्ल्ड स्टँडर्ड आहे. ग्रेट. त्यामुळं अशा पद्धतीनं जरगनगर म्हणजे बऱ्याच वेळेला माझे कलिग पण म्हणतात, अरे तू काय जरगनगरमध्ये प्रॅक्टिस करतो, राजारामपुरीत कर, ताराबाई पार्कमध्ये कर, इकडं कर तिकडं कर. अरे म्हटलं मी लहानाचा मोठा तिथं झालोय, माझी सगळी माणसं तिथं आहेत आणि जर का माझी ट्रीटमेंट आमची जी देतोय आम्ही चांगली असेल तर ते लोक कुठूनही येतील. आणि 20 वर्षापूर्वी असं होतं की काही काही नवीन नवीन शिकून यायचो आणि असं वाटायचं की आता ह्या पेशंटना आपण ही ट्रीटमेंट देऊया. त्यावेळेला ती गोष्ट खूप नवीन होती. म्हणजे स्माइल डिझाईन हा शब्द तुम्हाला आज जास्त परवलीचा ऐकायला मिळेल इंस्टाग्रामवर, FB वर, पण आम्ही ते प्रॅक्टिस 2005-2006 मध्ये करत होतो. सो वी वेअर क्वाईट अहेड ऑफ टाइम ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम. त्यामुळं लोकांना असं वाटायचं नाही हे काय डॉक्टर सांगतायत, पण आज असं झालंय की लोक विचारत येतात, नाही डॉक्टर आम्हाला स्माइल डिझाईन करायचंय. पूर्वी हेच म्हणजे अशा गरज असणारे लोक पुण्याला जायचे, मुंबईला जायचे, ते नाही हो आमचे मुंबईचे डॉक्टर आहेत आम्ही त्यांच्याकडनं करून घ्यायचं. मग ते कुठंतरी आम्हाला वाईट वाटायचं, अरे नाही आपल्या कोल्हापूरमध्ये पण कॅलिबर असताना आपण काय नाही करत, का आपले लोक पुण्याला जातात, का आपले लोक मुंबईला जातात. मग तो कुठंतरी एक हे होता, थॉट प्रोसेस होती माग, की लोकांना आपल्या इथं ती सोय मिळायला पाहिजे आणि त्या लेवलची मिळायला पाहिजे. आणि आम्हाला खरोखर अभिमान वाटतो, मी आणि डॉक्टर अनघा गेले 20 वर्ष याच प्रयत्नात आहोत की कोल्हापूरच्या बाहेर जी काही ट्रीटमेंट मिळते ती आपल्या इथं तेवढ्याच दर्जाची किंबहुना जास्तच चांगल्या दर्जाने आपण देऊ शकतो. ऍक्च्युली पेशंट ओरिएंटेड क्लिनिक चालवणं हे फार कमी लोकांकडून, कमी डॉक्टर्सकडून होतं खरं तर. पण तुम्ही जिथं वाढलात जरगनगर, तो एरिया इतक्यांदा तुम्ही हायलाईट करता, मला खूप भारी वाटतंय खरं तर. नाहीतर आपल्याकडे कोल्हापूरमध्ये सुद्धा जरगनगर, पाचगाव या एरियांकडे थोडंसं शहरापासून लांब बरोबर किंवा असं बघितलं जातं, ऍक्च्युली रिमोट म्हणून पण बघितलं जातं काही जणांकडून. बट तुम्ही ज्या पद्धतीची टेक्नॉलॉजी तिथं तुमच्या क्लिनिकमध्ये राबवता, इट्स व्हेरी गुड डॉक्टर, व्हेरी गुड. याच्याबरोबर आणखीन काय वैशिष्ट्य क्लिनिकची सांगता येतील तुम्हाला? मायक्रोस्कोपिक डेंटिस्ट्री आहे आमची, प्लस आता थोडंसं समाजकार्याच्या दृष्टीने जर का बोलायचं झालं तर हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप जी संस्था आहे, किंवा मातोश्री वृद्धाश्रम आहे, किंवा रिटायर्ड आपले मिलिटरी ऑफिसर्स किंवा हे असतील, यांच्यासाठी आम्ही काही ठराविक योजना राबवत असतो क्लिनिकमध्ये. याच्या तुम्हाला कुठेही इंडिव्हिज्युअली आमची, याच्यामध्ये याची कुठेही ऍडव्हर्टाईज तुम्हाला सापडणार नाही. पण हेल्पर्स ऑफ द हँडिकॅपची मुलं असू देत किंवा मातोश्री मधले असू देत, त्यांचा एक नवा पैसा न घेता आम्ही गेली 20-22 वर्ष त्यांची ट्रीटमेंट करतो. त्यांना विचारतही नाही काका तुम्ही कधी देणार का नाही, नो क्वेश्चन्स आस्क्ड. तुम्हाला काय ट्रीटमेंट हवी आहे ती सांगा, देतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यवहार मध्ये येत नाही आणि नंतरही आम्हाला असं वाटत नाही की काय उगाचच आपण केलं, आपले पैसे वाया गेले, हाही त्याच्यामध्ये काही येत नाही. कारण कसं आहे, आपण ज्या समाजात राहतो त्याचं देणं लागतो, आपण म्हणतो नुसतं, पण ते ज्या वेळेला प्रॅक्टिकली द्यायचा प्रिस्क्रिप्शन नाही द्यायचं. सो वी आर सर्जन्स, त्याच्यामुळे त्याची जी कॉस्ट जी असते ना, ती कॉस्ट आहेच त्याला, म्हणजे ती नाकारू शकत नाही आपण. म्हणजे तुम्ही कोणी फ्री ऑफ कॉस्ट करतो म्हणलं तर इट्स नॉट फ्री ऑफ कॉस्ट, कोणीतरी तुमच्यासाठी पैसे भरलेले आहेत म्हणून ते होऊ शकतं. आणि मग यासाठी आम्ही सगळ्यात जास्त धन्यवाद देतो ते आमच्या बाकीच्या पेशंट्सचे, जे आम्हाला एवढं भरभरून प्रेम देतात, आमच्याकडे येऊन ट्रीटमेंट करून जातात. मग आम्ही त्यातलाच थोडाफार चंक जो असतो तो बाजूला काढून ठेवतो आणि अशा लोकांसाठी तो वापरतो. मुळात हे अशा पद्धतीने विचार करणं सुद्धा खूप आहे खरं तर. कारण सोशली सुद्धा खरंच आजकाल जरी आपल्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, तिथली दैनावस्था आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे खरं तर. पण जेव्हा प्रायव्हेट क्लिनिकमधून किंवा अशा OPDs मधून असे काही ट्रीटमेंट मिळतात तर त्याचं महत्त्व पुन्हा एकदा खरंच अधोरेखित होतं सर. म्हणजे हे दाताचे जे काही आजार आहेत ते होण्यामागचं काय कारण आहे, काय होऊ नयेत म्हणून काय करायचं, असं काही तुमच्याकडे मॅजिक आहे का? हा आहे ना, आणि ते मॅजिक आपल्या घरात आहे. अच्छा, हो. ओके. 2 वेळेला ब्रश करा. म्हणजे मध्ये आपल्याला सारखं हात धुवा म्हणून सांगत होते, तसं आता इथे रिंगटोन लावायला पाहिजे, 2 वेळेला ब्रश करा. म्हणजे हा एव्हिडन्स बेस्ड स्टेटमेंट आहे की जर का तुम्ही 2 वेळेला ब्रश केलं, म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपण बाय डिफॉल्ट करतोच,
पण रात्री झोपण्यापूर्वी जेवण झाल्यानंतर जर का तुम्ही ब्रश केलं तर तुमचे 60 ते 70% डेंटल प्रॉब्लेम्स हे तिथल्या तिथं संपतात. हो. म्हणजे तुम्हाला डेंटिस्टची पायरी कदाचित चढावी पण लागणार नाही, जी चांगली गोष्ट आहे. पण प्लस वर्षातून एकदा दात स्वच्छ करून घेणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याकडं खूप चुकीच्या समजुती आहेत की नाही दात स्वच्छ केले म्हणजे हलके होतात, मग पडतात किंवा हे असं होतं. हे उलट आहे. जर का आपण दात स्वच्छ केले तर ते आज एखादा दात समजा 5 वर्ष टिकणार असेल तर तो 7 वर्ष टिकेल. इतकी त्याची एफिशियन्सी वाढते. प्लस जेव्हा तुम्ही रात्री ब्रश करायला लागता तेव्हा तुमच्या दाताचं मौखिक आरोग्य इतक्या प्रचंड प्रमाणात वाढतं, तुमच्या लाळ ग्रंथींची जी हेल्थ असते ती सुधारते, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटतं. प्लस रात्रीच्या ह्याच्यामध्ये जे ऍसिड फॉर्मेशन होत असतं दातांमध्ये त्याचं प्रमाण कमी होतं आणि बारीक बारीक कीड लागून जे दात दुखणं किंवा ह्या ज्या गोष्टी असतात या होत नाहीत. अक्कलदाढीचे त्रास कमी होतात. अशा बऱ्याच गोष्टी आहेत या केवळ आणि केवळ ब्रशिंगनी बंद होऊ शकतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, 2 जेवणाच्या मध्ये तुम्ही जर का काही खात असाल तर पर्टिक्युलरली कुठलाही गोड पदार्थ खाऊ नका. त्यांनी ऍसिड प्रोडक्शन तोंडामध्ये जास्त वाढतं. म्हणजे आज आपण समजा 11 वाजता जेवण करून ऑफिसला आलोय, घरी आलोय, मग ऑफिसमध्ये आलोय, समोर टॉफी ठेवलीये, तोंडात टाकलीये, परत तासाभरानी कॉफी पिलीये किंवा अर्ध्या तासानंतर काहीतरी खाल्लंय. या खाण्यामुळे सतत ऍसिड प्रोडक्शन तोंडात होत राहतं आणि त्यामुळं दाताचं डिकॅल्सिफिकेशन होतं आणि त्यातून पुन्हा आजार तयार होतात. त्याच्यामुळे पूर्वापार आपल्याला जे सांगत आलेले 2 जेवणाच्या मध्ये काही खाऊ नये, हे आपलं जसं बाकीच्या आरोग्यासाठी चांगलं आहे तसंच ते दातांच्या आरोग्यासाठीही खूप अत्यंत गरजेचं आहे. प्लस रिफाइंड फूड जे आहे, बेकरी प्रॉडक्ट्स, हे ऍब्सोल्युटली बंद व्हायला पाहिजे. म्हणजे लहान मुलांसाठी तर ते अत्यंत घातक आहेत. म्हणजे आपण बिस्किट, म्हणजे आमच्याकडे लहान मुलं येतात, म्हणजे डॉक्टर अनका त्या लहान मुलांना ट्रीट करते. जेव्हा आम्ही पेशंटना बोलता त्यांना बोलतं जेव्हा करतो तेव्हा मुलं सांगतात नाही मी एक अख्खा पुडा खातो रोज पार्लेजीचा, मी गुड डेचा एक अख्खा पुडा खातो, विच इज बॅड. म्हणजे फक्त दाताच्या दृष्टीनेच नव्हे तर त्याच्या पोटाच्या आरोग्याच्या दृष्टीने हे अत्यंत घातक आहे. त्याच्यामुळे हे जे रिफाइंड फूड आहे, हे रिफाइंड फूडचं प्रमाण आपण कमी करायला पाहिजे. पॅकेट फूड जे आहे ते बंद करायला पाहिजे. जेवढा तुम्ही फायबरस डाएट ठेवाल, तुम्हाला येता जाता खायचंय ना, एखादं फळ खा, तुम्ही बदाम तोंडात टाका, अक्रोड तोंडात टाका, मनुके खा. अशा गोष्टी खाल्ल्यात तर ती एक सटायटी लेवल आहे, ती पोटही भरल्यासारखं वाटतं, आपण तोंडात काहीतरी टाकलं हे मानसिक समाधानही मिळतं. या सगळ्याच गोष्टी होतात. त्याच्यामुळे ह्या मी जसं म्हणलं तसं आपल्या घरामध्येच आपलं सोल्युशन आहे. त्यामुळे 2 वेळेला ब्रशिंग हा कानमंत्र जर का किंवा दातमंत्र आपण म्हणूया, दातमंत्र इज ओके, हे परफेक्ट आहे दातमंत्र. तो दातमंत्र जर का आपण रोज जपला ना तर मला वाटतं 60% प्रॉब्लेम्स तुमचे हे तिथल्या तिथं संपतात. आता तुम्ही जसं म्हणालात की वर्षातून एकदा आपल्याला ते क्लीनअप करून घेणं गरजेचं आहे, तर ते क्लीनअपची सुरुवात वयाच्या म्हणजे कोणत्या वयानंतर ते सुरू होतं की कधीपासून घ्यायचं असं वगैरे काही? आता कसं आहे, दाताला क्लिनिंगची गरज का लागते हे पहिल्यांदा सांगतो. कारण लाळेतनं आपल्या कॅल्शियम किंवा हे जे डिपॉझिट्स येत असतात हे आपल्या मागच्या, हे जे समोरचे दात आहेत खालचे, ह्याच्या मागं लाळ ग्रंथीचे ओपनिंग असतात, त्यामुळे त्यातून ते बाहेर येत असतात. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ते जर का क्लीन झालं नाही तर ते कडक होतं. कडक झालं की त्याचं टार्टरमध्ये रूपांतर होतं आणि मग ते कॅल्क्युलस म्हणतो आम्ही, हार्ड होतं. एकदा ते हार्ड झालं की ते ब्रशनी निघत नाही. त्यामुळं जर का ते तुम्ही दातावर जीभ फिरवल्यानंतर तुम्हाला कुठेही असा भाग लागत असेल की काहीतरी कडक लागते दाताला, किंवा असं दाता जीभ फिरवल्यानंतर तुम्हाला प्रत्येक दात हा सेपरेटली जाणवत नसेल, तर याचा अर्थ आहे की आत काहीतरी एक लेअर साठलेला आहे. तो लेअर काढून घेणं गरजेचं आहे. मग हे कधीही होऊ शकतं. म्हणजे अगदी 6 ते 8 वर्षाच्या वयापासून 80 वर्षांच्या पर्यंत हे कधीही होऊ शकतं. त्याच्यामुळं नॉर्मली कसं असतं, साधारण 6-8 वर्षाचं मूल झालं की एकदा डेंटिस्टची सफर त्याला घडवून आणावी. आता बऱ्याचशा शाळांमध्ये हे केलं जातं. हेल्थ चेकअप कॅम्प आम्ही घेत असतो. आमची संस्था IDA जे आहे, इंडियन डेंटल असोसिएशन कोल्हापूर, ते कंडक्ट करत असते. आमचे पर्सनल कॅम्प असतात, त्या शाळांमधनं ते केलं जातं. होतं कसं, ते केल्यानंतर पुढे त्याचं काही होत नाही. तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे जाऊन एकदा त्याला दाखवून आणा. मग त्यावेळेला जरी तुम्ही क्लिनिंग करून घेतलं, आणि क्लिनिंग ही फार मोठी अजिबात कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर नाहीये. जसं तुम्ही ब्रश घरामध्ये करता
तसं आम्ही ते तुम्ही अल्ट्रासॉनिक स्केलरवर करतो. म्हणजे पाणी मारून मशीननं क्लीन करतो. त्याच्यात भीतीदायक अजिबात काही नाही. रादर आत्ताचे रिसेंट स्टडी असे आहेत, म्हणजे ज्या लोकांना डायबिटीस आणि ब्लड प्रेशरचे विकार आहेत पहिल्यापासून आणि जेनेटिकली आहेत, बऱ्याचशा आधीच्या पिढ्यांमध्ये पण आहेत, त्यांच्यामध्ये जर का हिरड्यांच्या समस्या असतील तर तो हार्टचा धोका त्या पेशंटना किंवा ब्लड प्रेशरचा धोका त्या पेशंटना वाढू शकतो. त्यामुळं अशा पेशंटनी किंवा अशा लोकांनी आपल्या दातांची आणि हिरड्यांची निगा, कारण शेवटी तिथं बॅक्टेरियाच असतात, त्याचं रूपांतर कधी इन्फेक्शन मध्ये होईल हे कोणी सांगू शकत नाही. आपली इम्युनिटी 19-20 झाली की त्याचं रूपांतर याच्यामध्ये होऊ शकतं. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अगदी 6-8 वर्षापासूनच्या मुलापासून अगदी 80 वर्षांच्या आजोबांपर्यंत वर्षातून एकदा डेंटिस्टला भेट द्यावी आणि ते करून घ्यावं. बरं, आणि त्याला कॉस्ट फार जास्त नाहीये बरं का. म्हणजे आपल्याला वाटेल आता जर का एक क्लिनिक पकडलं तुम्ही, साधारण 1800 ते 2000 रुपये दात स्वच्छ करण्याची कॉस्ट आहे असं आपण पकडूया. त्यांची केस पेपर एक 200-300 रुपये, असं एक 2500 रुपये खर्च येणार आहे तुम्हाला. तुम्ही 2500 भागिले 365 करा, पर डे कॉस्ट किती आहे ती विचार करा. आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला ते दात किती वेळेला सर्व करणार आहेत. म्हणजे रोज आपण त्यांनी खातो, त्यांनी बोलतो, आपले उच्चार ते व्यवस्थित ठेवतात, एवढी सगळी सिस्टीम ते आपल्यासाठी करत असतात. मग हा असा इन्शुरन्स आहे, मी तर पेशंटना सांगतो, हा असा इन्शुरन्स आहे जो तुम्हाला रोज रिटर्न देणार आहे. असा कुठलाच इन्शुरन्स नाहीये बाजारामध्ये जो तुम्हाला रोजच्या रोज परतावा देणार आहे. म्हणजे आपणच जर का केलं, आणि फ्रँकली आता 20 वर्षाच्या अनुभवाने आम्ही ठामपणे सांगू शकतो, एकदा आमच्या पेशंटची ट्रीटमेंट संपली, त्यांना दर 3 महिन्यांनी रिकॉलचे मेसेज किंवा रिमाइंडर जात असतात, मेल आणि ह्याला. त्यातले 4 रिमाइंडर आम्ही वर्षात पाठवतो. त्यातलं 1 रिमाइंडर जरी पेशंटनी फॉलो केला तरी त्यांचं जी काही ट्रीटमेंट केली त्याचा फॉलोअप तर घेता येतोच, पण बाकी पुढं काही होणार आहे का, किरकोळ काही असेल तर ते जे आहे ना, अगदी स्टिच इन टाइम सेव्हज 9 जसं म्हणतात, योग्य वेळेला केलेला उपचार जो असतो तो अतिशय स्वस्तामध्ये होतो. रादर मी ही ऑपॉर्च्युनिटी घेईन की डेंटिस्ट्री महाग नाहीये, इग्नोरन्स महाग आहे. म्हणजे आज जर का मला ब्रश करताना जाणवलं की करून आपण, आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची काय होती माहितीये का, आपण ज्यावेळेला ब्रश करतो ना त्यावेळेला आरशात बघतच नाही, आपण निम्मे झोपेतच असतो, असं काहीतरी करतो, चूळ भरतो, रिकामे होतो. आपण जर का कॉन्शियसली ब्रशिंग केलं, कॉन्शियसली दात स्वच्छ केले तर आपल्याला लक्षात येईल की आज काळा डाग इथं कुठेतरी दिसतोय, इथं कुठेतरी दिसतोय. मग तो काळा डाग काय आहे हे डॉक्टरकडे जाऊन तुम्ही बघितलं, तो तेवढाच काळा डाग काढून फिलिंग करून देईल तुम्हाला. मग ते रूट कॅनलला जाणार नाही किंवा दात काढण्याच्या अवस्थेला जाणार नाही, मग ते इम्प्लांटला जाणार नाही. तुमची जी कॉस्ट आहे ती 1000-1500 रुपयातच काम होऊन जाईल, तुम्हाला 50,000ची गरजच लागणार नाहीये. त्यामुळे जेवढं तुम्ही वेळेत अप्रोच व्हाल डॉक्टरांकडे, त्यामुळे आम्हाला सुद्धा, आता आम्ही सुद्धा ज्या कॉन्फरन्सेसला जातो, इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस असू देत, नॅशनल कॉन्फरन्सेस असू देत, त्याच्यामध्ये आम्हाला मोठमोठ्या ट्रीटमेंट करण्याच्या ऐवजी प्रिव्हेंटिव्ह डेंटिस्ट्रीकडेच आमचा कल असतो. कसं तुम्हाला दातांचं आरोग्य लोकांचं वाढवता येईल, त्यांना कसं मोटिवेट करता येईल ब्रशिंगसाठी म्हणा, कारण ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत. आणि आपल्याकडं पॉप्युलेशन इतक्या प्रचंड प्रमाणात आहे की आम्ही प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही. म्हणून मग या मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या ज्या आहेत, आता साधारण सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये कोलगेट सारखी कंपनी फ्री डेंटल चेकअप कॅम्प असतो. म्हणजे तुम्ही बऱ्याचशा डेंटिस्टच्या जर का दरवाजांवर किंवा त्यांच्या ऑपरेटरीत बघितलं तर एक बोर्ड लागलेला असतो, वॉक इन फॉर फ्री चेकअप म्हणून. हे असे इनिशिएटिव्ह आमची असोसिएशन असेल किंवा आमचं प्रायव्हेट क्लिनिक म्हणून असेल, हे आम्ही कायम घेत असतो. तेवढं जरी केलं तरी त्या गोष्टी, आणि शेवटी होतं कसं ना, आता मी सुद्धा डॉक्टर आहे, मला सुद्धा दुसऱ्या डॉक्टरकडे जायचं म्हणल्यानंतर प्रश्नचिन्ह निर्माण होतच, किती खर्च येणार, काय येणार. पण जेव्हा आपण योग्य वेळेत जातो आणि ती योग्य वेळेत ट्रीटमेंट होती, निदान होतं, प्रॅक्टिकली कुठलाही मेडिसिन किंवा मेडिकल फील्ड हे कॉस्टली नाहीये. म्हणजे आज जर का मला बीपीचा त्रास होणार असेल, मी डॉक्टरांना वर्षात एकदा चेकअप करत असेल, तर मला कदाचित डॉक्टर सांगतील नाही, ही तुझी लाईफस्टाईल बदल आणि तुला गोळीची गरज लागणार नाही. सेम इज विथ अस. तुम्ही दाखवायला या, कुठलाही डेंटिस्ट असं म्हणणार नाही की नाही आता आलाय पेशंट, बघतो आलाय चेकअपला आलाय, ट्रीटमेंट करूनच पाठवा, नाही.
आम्ही डेंटिस्ट आम्हाला फार कमी स्वारस्य असतं तुमच्या दातांना पोखरायला, कारण ते इतकं डेलिकेट स्ट्रक्चर आहे आणि निसर्गानं इतक्या डेलिकेटली आणि इतक्या मेटिक्युलसली बनवलेलं आहे, म्हणजे आम्ही त्याला रिप्लेस करणं हे आमच्यासाठी खूप मोठं चॅलेंज असतं. त्याच्यामुळे आम्हाला शिकवताना सुद्धा जोपर्यंत जेव्हा तुम्ही दाताला टच करणार आहे तुमच्या इन्स्ट्रुमेंटनी त्याच्यापूर्वी 100 वेळेला विचार करा असंच शिकवलं जातं. इफ यू कॅनॉट रिपेअर इट, डोंट टच इट, असं फंडामेंटल आहे आमचं. त्यामुळं जेवढं काही प्रिव्हेन्शन आम्हाला करता येईल तेवढं ते आम्ही करत असतो. ग्रेट यार. पण मला ऐकूनच आता असं झालं की हे किती मोठं एक वेगळं विश्व आहे खरं तर हे डेंटिस्टचं. आणि त्याच्यामध्ये पण विचार करत असताना प्रत्येक दात, त्याची रचना आणि त्याच्यावर तुम्ही केलेला विचार खरं तर खूपच ग्रेट. आणि कसं आहे ना, मी हे अजून एक सांगावंसं वाटतं मला तुमच्या सगळ्या श्रोतांना, की प्रत्येक दात जरी 28 किंवा 32 असले तरी प्रत्येक दात हा अवयव आहे, कारण प्रत्येक दाताचं वेगळं काम आहे. दाढ समोरच्या दाताचं काम नाही करू शकत आणि समोरचा दात दाढेचं काम करू शकत नाही. सुळा समोरच्या दाताचं काम नाही करू शकत किंवा समोरचा दात सुळ्याचं काम नाही करू शकत. आणि प्रत्येक दातामध्ये हार्ट आहे, कारण तो प्रत्येक दात जिवंत आहे. प्रत्येक दाताला सेपरेट नर्व सप्लाय आहे, सेपरेट ब्लड सप्लाय आहे. सो पल्प जो असतो त्याचा, ज्याला आम्ही गाभा म्हणतो, इट्स ॲज गुड ॲज हार्ट. सो आपल्या तोंडामध्ये 32 हृदय आहेत असं म्हणायला हरकत नाही. माणसाला एकच हृदय असं समजू नका, 32 हृदय आहे. त्याची वेळीच काळजी घेणं खूप गरजेचं आहे. असा एखादा आतापर्यंतच्या तुमच्या या कार्यातला एक्सपिरियन्स जो आज इथे शेअर करावासा वाटेल? एक मी मध्ये मगाशी बोलताना म्हणलं की आधी एक असा इन्सिडेंट झाला होता 2007-8 मध्ये, की एक पेशंट आले होते, अगदी चांगले वेल टू डू पेशंट होते, फॅमिली फ्रेंड होते आमचे. ते म्हणले की अद्वैत अशी आम्हाला ट्रीटमेंट करायची आहे. म्हणलं ठीक आहे काका, आपण करूया, काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांचा प्रश्न असा होता की मुंबईमध्ये असे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडं आपली पहिल्यापासूनची ट्रीटमेंट आहे, मग तू त्यांना विचारून तुझी ट्रीटमेंट प्लॅन करशील का? म्हणलं नाही करणार. तुम्ही त्यांच्याकडे जा, तुम्ही जर का त्यांच्याबरोबर कम्फर्टेबल असाल तर तुम्ही नक्कीच त्यांच्याकडे जा. मी त्यांच्याशी बोलतो, ते माझ्या चांगल्या परिचयाचे होते, त्यांच्याशी बोलतो मी, तुम्ही त्यांची ट्रीटमेंट घ्या आणि काही प्रॉब्लेम नाही. या घटनेला 2 वर्ष उलटली. 2010 मध्ये त्यांचा मुलगा आणि त्यांची सून आले आमच्याकडं आणि म्हणले की नाही दादा, आपल्याला अशी माझ्या मिसेसची ट्रीटमेंट करायची. म्हणलं बाबा, तुझी सगळी फॅमिली असती मुंबईला, तुझे डॉक्टर आहेत ते, तुला चालणार आहे का? नाही, आम्हाला आता एव्हाना कळून चुकलंय की आपल्याला या क्लिनिकमध्ये खूप जास्त चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं आणि कॉस्ट पण बरीच वाचती. म्हणजे तू कॉस्ट वाचून कमी होते म्हणून येतोयस का माझं काम चांगलंय म्हणून येतोय? नाही, तुझं काम चांगलंय, कारण आम्हाला त्या डॉक्टरनी सुद्धा सांगितलं की मला त्याची ट्रीटमेंट करणं शक्य नाहीये, माझा स्टुडंटच आहे तिथं, तू जा तिथं आणि करून घे. त्यामुळे मला त्यावेळेला मला असं वाटलं की नाही, आता खरी गोष्ट सुरू झाली. ज्या गोष्टीसाठी 10 वर्ष झाले काम करत होतो, की कोल्हापुरातनं मुंबईला जाण्याच्या ऐवजी मुंबईतनं लोक कोल्हापुरात येत आहेत आणि ट्रीटमेंट करतात. हा एक मला सांगा असं वाटतो. आणि दुसरा एक म्हणजे एक अतिशय हँडिकॅप गृहस्थ होते, हेल्पर्स ऑन द हँडिकॅप कडून रेफर झाले होते आमच्याकडं. त्यांना दात नव्हते, म्हणजे मल्टिपल मसल वीकनेस त्यांना होते. तो असा रोग आहे की ज्याला क्युअर काही नाही आहे. त्याच्यामध्ये पेशंटचे मसल्स हे वीक होत जातात आणि पेशंट डाईज ऑफ इट. त्यांना एकही दात नव्हता आणि बऱ्याचशा ठिकाणी ते फिरून आले बाहेर, पुण्या, मुंबईत किंवा बऱ्याचशा ठिकाणी सांगितलं त्यांना याला खूप खर्च येईल, इम्प्लांट करावे लागतील, खूप खर्च येईल, हे काही शक्य होणार नाही. मग हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप संस्थेने एक पत्र पाठवलं आम्हाला की असं आहे, तुम्ही एकदा बघून घ्या. मग ते आले. बरं, तो आहे मुलगा राधानगरीचा, त्याचं वय वर्ष आधी किती 36-37 वर्षाचा मुलगा आहे तो. तर त्याला घेऊन आले त्याचे घरचे. त्याला घेऊन आले म्हणजे कसे, त्याला आणायचं म्हणजे त्याला धरता काहीच येत नाही, त्याला बॉडीला बॅलन्स नाही. त्याच्यामुळे तो जो माणूस ड्रायव्हिंग करायचा, त्याचा शेजारी होता, तो त्याला कपड्यानी ओढणीने बांधायचे दोन्ही बाजूनी, पुढून बांधायचे, मागून बांधायचे आणि मग तो घेऊन यायचा. ते आल्यानंतर उचलून त्यांना चेअरमध्ये बसवलं, आम्ही सगळं तपासलं. म्हणलं आपण दादा करूया, तुमचं काही प्रॉब्लेम नाही, फक्त म्हणलं तुमची विल पॉवर पाहिजे. त्या माणसाचा एकच होतो, म्हणलं सर तुम्ही मला खायला येऊ देत, मी तुमच्यासाठी काही करतो, मला खाऊन मरायचंय म्हणले.
मी खाऊ शकत नाही. म्हणलं काही काळजी करू नका, जेवढं काही आम्हाला शक्य आहे तेवढं आपण सगळं करू. फॉर्च्युनेटली देवाच्या दयेने ट्रीटमेंटही व्यवस्थित झाली. आम्ही त्यांचे 2-3 इम्प्लांट केले, त्याच्यावर कवळी बसवली आणि तो मुलगा नंतर इतका हसत गेला. 3-4 महिन्याचा वेळ लागला त्याला आणि त्या ह्याच्यामध्ये मग त्याच्या बहिणीचं लग्न ठरलं. मग तो जो मुलगा त्याला घेऊन येत होता त्याच्याबरोबरच म्हणला, हे बघा सर, तुम्हाला आता एवढं सगळं आमचं माहिती आहे, या मुलाबरोबरच त्याचं लग्न लावून देतो. तुम्ही मला दाद दिलेत, आता लग्नाला मी तयार झालेलो आहे. त्यामुळं इतका तो आम्हाला भावनिक क्षण होता आमच्या क्लिनिकसाठी, की या गोष्टींची कुठेही तुम्ही व्हॅल्यू नाही करू शकत, म्हणजे त्याला कॉस्ट नाहीये. ते तो केवळ आणि केवळ एक एक्सपिरियन्स म्हणूनच आम्ही जतन करून ठेवतो. इन फ्युचर काय प्लॅन्स आहेत? इन फ्युचर असे आहेत की आता 3D टेक्नॉलॉजी आणि AI हे खूप व्हास्ट पद्धतीने आमच्याही फील्डमध्ये येत आहे आणि वी आर रेडी टू गो अशा कंडिशनमध्ये आहोत. आता रिसेंटली आम्ही फॅमिली डेंटल हेल्थ कार्ड म्हणून एक योजना आमच्याकडे सुरू केली. ती कोविडच्या पूर्वी पण होती आमच्याकडं, ज्याच्यामध्ये आमच्याकडं कसं असतं, एक कार्ड आम्ही देतो, जसं आपण ATM कार्ड असतं तसं. त्याच्यावर त्या पेशंटचं कुटुंब जे असतं ते एनरोल केलेलं असतं. मग 4 असतील किंवा 6 असतील, त्याची एक सर्टन कॉस्ट असते. त्याच्या अगेन्स्ट त्यांचं वर्षभर फॉलोअप घेणं, चेकअप करणं आणि मग ट्रीटमेंटमध्ये जे काही त्यांना सवलती देणं असते ते देत राहतो. ही आम्ही आता सुरू केलेलं आहे. मग त्याला पण आम्हाला आता बराचसा चांगला प्रतिसाद मिळतो. आम्ही अशा कुटुंबांना ते प्रमोट करतो की ज्या कुटुंबांमध्ये डेंटल प्रॉब्लेम्स जास्त आहेत, जेणेकरून त्यांची पर फॅमिली कॉस्ट जी आहे ती बऱ्यापैकी कमी व्हावी, म्हणजे 15 ते 20% कमी व्हावी. प्लस त्या फॅमिलीला एक मोटिवेशन मिळावं की आपल्याला हे आपलं जे दाताचं आरोग्य आहे हे नीट ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ही फॅमिली डेंटल हेल्थ कार्ड योजना जी आहे ती आता आम्ही सध्या फ्लोट केलेली आहे. क्या बात आहे. म्हणजे गव्हर्नमेंट खूप वेगळ्या योजना देत आहे, पण तुमची ही खरंच अफलातून आहे योजना आणि खूप म्हणजे आरोग्यदायी आहे, खऱ्या अर्थाने आरोग्यदायी आहे खरं तर. डॉक्टर, खूप छान इन्फॉर्मेशन आज मी सगळ्यांनाच शेअर केलेले आहेत आणि मलाही खूप नवीन गोष्टी त्यातनं कळल्या खरं तर, की माझ्याकडे 28 हृदय आहेत आता आणि सगळ्यांची काळजी घ्यायची आहे. थँक्यू सो मच. आणि तुमचं ओव्हरऑल कार्य बघता आम्हाला खूप आनंद होतोय की तुम्हाला हेल्थ केअर हिरोज म्हणून आम्ही सन्मानित करत आहोत. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.